नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये कावेरी उदयला म्हणत असते की उदय भाऊजी, कुठलंही नातं असं गृहीत पकडायचं नसतं. नातं छोटं असू दे किंवा मोठं, प्रत्येक नात्याला आपण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, नाहीतर ते नातं तकलातून होऊन जातं, असं कावेरीचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, उदय शांत असतो, तो काहीच बोलत नाही. मात्र मा म्हणते की कावेरी, अगं काय बोलतेस तू उदयला? उदयने चिकूला जास्त जीव लावला नाही, कारण त्याला भीती वाटत होती. तू 24 तास चिकूला चिटकून राहायचीस, आणि मग जर अशा अवस्थेमध्ये तुझ्यापासून त्याने चिकूला दूर केलं तर चिकूला त्रास होईल. या कारणाने चिकूला उदयने जास्त जीव लावला नाही आणि त्याने चिकूला तुझ्याकडे जास्त ठेवलं. आणि जर अचानकपणे चिकूला तुझ्यापासून दूर केलं असतं तर काय झालं असतं? चिकूला त्रासच झाला असता ना. तेव्हा इथे यामी म्हणत असते, अगदी बरोबर. म्हणूनच उदयदादाने चिकूला जास्त जीव लावला नाही, कारण चिकूला तुझ्यापासून दूर केलं तर त्याला त्रास होईल म्हणून. कळलं का कावेरी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे म्हणत असते, पण चिकूला जीव लावायला या घरामध्ये काही कमी माणसं आहेत का? त्याची आजी, आजोबा, बाकीचे सगळेजण आहेतच ना. हे बघा, तुम्हाला आता काळजी करायचं कारण नाही. चिकूला जीव लावायला त्याची आजी समर्थ आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जी आता माणसं आलेली असतात ती म्हणत असतात की ठीक आहे, तुम्ही बरोबर बोलताय की तुम्ही सुद्धा चिकूला जीव लावायला आहात. तेव्हा इथे यश म्हणत असतो की प्लीज, तू आहे ना, आपल्या कावेरीपासून चिकूला दूर करू नकोस. कावेरीची चिकूला सवय आहे. त्या दोघांना एकमेकांपासून दूर केलंस तर कावेरी आणि चिकूला त्रासच होईल. तेव्हा आलेले सर म्हणत असतात की हे बघा, तुम्ही सगळेजण आहातच चिकूची काळजी घ्यायला. घरामध्ये बरीच माणसं आहेत, पण तरीसुद्धा अमृताला आम्ही चिकूची काळजी घेऊ देणार नाही. अमृताला चिकूची आई होण्याची परवानगी आम्ही देणार नाही, असं इकडे आता आलेले सर म्हणतात आणि सरळ तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे येतात आणि म्हणत असतात की अमृता, हे बघा गं, आई होणं सोपी गोष्ट नाही आहे, पण आई नसतानासुद्धा कावेरी चिकूची खरी आई झालीच ना. तिने चिकूला जीव लावलाच ना. म्हणून तुलासुद्धा मी सांगते, जेव्हा आपण आई होतो ना, तेव्हा 24 तास फक्त आपल्या बाळाचा विचार करायचा असतो. आणि तुलासुद्धा तेच करायचं आहे. तुला चिकूची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि हे बघ, मी तुला एकदा पुन्हा संधी देते, पण यापुढे जर तू चिकूच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा दाखवलास, त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलंस ना, तर मात्र मी अजिबात खपून घेणार नाही या. आता मी तुला चिकू तुझ्याकडे देते, पण पुन्हा जर मला असं वाटलं की तू चिकूकडे दुर्लक्ष करतेस, तर मी ते सहन करणार नाही. मला आत्ताच्या आता वचन दे की तू चिकूला इथे संपूर्णपणे जीव लावशील आणि त्याची काळजी घेशील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अमृता म्हणत असते, हो मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी इथे चिकूची व्यवस्थित काळजी घेईन, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे उदयला खूपच आनंद झालेला असतो, जेव्हा इथे अमृताने मला प्रॉमिस केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी खूपच जास्त रडत असते. ती जणू काही एकटी पडलेली असते. कावेरी म्हणत असते की आता माझ्याकडे चिकू कधीच येणार नाही का? चिकू माझा कधीच होणार नाही का? काहीतरी कर ना गं तू काऊ. तुला माहिती आहे ना, चिकूला फक्त माझी सवय आहे. तो फक्त माझ्याबरोबर आनंदी राहू शकतो आणि मी त्याच्याबरोबर. तू काहीतरी कर ना काऊ आणि चिकूला माझ्याकडे आण, असं कावेरी म्हणत असते आणि रडत असते. ती अमृता चिकूची व्यवस्थित काळजी घेणार नाही. तिला नाही काळजी आपल्या चिकूची. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी विद्या येते. विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, शांत व्हा ना तुम्ही. किती स्वतःला त्रास करून घ्याल? प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, चिकू तुमच्याकडे नक्की येईल. तो तुमचाच मुलगा आहे, तुमचा लळा आहे त्याला. तेव्हा कावेरी म्हणत असते, विद्या वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला, ती अमृता आपल्या चिकूला जीव नाही लावणार. त्या अमृताला चिकूबद्दल काहीच वाटत नाही. चिकूला त्रास झाला तर, तिने चिकूला काही केलं तर. तेव्हा इथे आता विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, जे तुम्ही मला सांगता ना, तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे. शांतपणे ऐकून घ्या. हे बघा कावेरी वहिनी,
आता इथे रडून ओरडून काही होणार नाही आहे. तुम्हाला शांतपणे या सर्व गोष्टी हाताळायच्या आहेत. चिकू तुमचाच आहे आणि तो तुमच्याकडेच येईल. पण तुम्हाला आता सर्व गोष्टी धीराने घ्यावे लागतील. तुमच्याकडे अजून 12 तास आहेत ना? 24 तासांमधले अजून 12 तास तुमच्याकडे बाकी आहेत स्वतःला सिद्ध करायला. त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि चिकूला तुमच्याकडे लवकरात लवकर घेऊन या. कळतंय तुम्हाला? फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी धीराने घ्याव्या लागतील. आता इथे रडून काही होणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, विद्यावहिनी तुमची आज बिझनेस मीटिंग होती ना, काय झालं तिथे? ह्या गोंधळामध्ये मला तुम्हाला काही विचारताच आलं नाही. विद्या म्हणते, कावेरी वहिनी माझी बिझनेस मीटिंग खूपच उत्तम झाली. त्या लोकांना माझ्या आयडियाज फारच आवडलेल्या आहेत. त्या लोकांनी माझं भरभरून कौतुक केलं. कधी माझ्या डिझाईन्स इथे आता तयार होऊन त्याचे ड्रेसेस होत आहेत ना, असं झालं आहे मला. पण कसं आहे, घरच्या घरी कला जोपासणं आणि बिझनेस करणं याच्यामध्ये फरक आहे ना. म्हणजे मी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे? त्या लोकांच्या काही डेडलाईन्स असतात ना. तेव्हा कावेरी म्हणते, आता आपण फक्त एकमेकींच्या जावा नाही आहोत, आपण बिझनेस पार्टनरसुद्धा आहोत ना. तुम्ही एक काम करा विद्यावहिनी, तुमच्या बाबांची तशी तब्येत ठीक नाही आहे. तुम्ही काही दिवस तुमच्या माहेरी जा. बाबांना बघायला जात आहे असं कारण सांगा आणि तिथे जाऊन तुमच्या डिझाईन्स कंप्लीट करा आणि त्या लोकांना तुम्ही दाखवा. म्हणजे तुमचं कामही पूर्ण होईल. तेव्हा विद्या म्हणते, ठीक आहे, मी असंच करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने विद्याला माहेरी जायला सांगितलेलं असतं, जेणेकरून तिला तिच्या डिझाईन्सचं काम पूर्ण करता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी आता शांतपणे उभी असते. तेव्हा इथे यश येतो आणि म्हणत असतो की कावेरी, आता मी तुम्हाला कितीही समजावलं, कितीही शांत करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्हाला माझं म्हणणं पटणार नाही आहे, ते मला माहिती आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन कावेरी, हे बघा सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त तुम्हाला थोडा धीर धरावा लागणार आहे. तुमच्या हातामध्ये अजून 12 तास आहेत आणि हे बघा चिकू तुमच्याकडे नक्की परत येईल. कारण ती अमृता चिकूला माया लावू शकणारच नाही आहे, आपल्याला माहिती आहे. पण हे तुम्हाला आता सिद्ध करावं लागणार आहे आणि ते तुम्ही कराल हे सुद्धा मला माहिती आहे. त्यानंतर अमृता म्हणत असते की कावेरी, बघितलंस ना, शेवटीला काय झालं, तुझ्या माने चिकूला माझ्याकडेच दिलं ना. उद्या चिकूचा वाढदिवस आहे. आता येत्या 12-13 तासांमध्ये तू काही करू शकणार नाही आहेस. उद्याचा चिकूचा वाढदिवस मीच बघ किती छान पद्धतीने साजरा करते. असा साजरा करते ना वाढदिवस की सगळेजणं बघतच राहतील. तेव्हा अमृता म्हणत असते, काय रे तुझं सारखा सारखा बघतोयस माझ्याकडे, काय चाललंय तुझा आरडाओरडा? तेव्हा अमृता जाते आणि चिकूला आता रागानेच उचलते. तिला चिकूबद्दल अजिबातच मायादया काहीच नाही आहे. विनाकारण इथे माने चिकूची जबाबदारी त्या अमृताला दिलेली आहे. तेव्हा इथे यश म्हणत असतो, कावेरी तुम्ही खचून जाऊ शकत नाही. त्या अमृताला तेच हवं आहे की तुम्ही खचून जावं. हे बघा कुठे गेले माझ्या फायटर कावेरी, ज्या कुणालाही घाबरत नाही, संकटावरती मात करतात. कुठे गेल्या त्या माझ्या फायटर कावेरी? मला त्याच कावेरी परत हव्या आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, यश म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला खचून जायचं आहे का? मग मलाच काहीतरी आता करावं लागेल. त्यानंतर यश जातो आणि बेडच्या खाली कावेरीने काठी ठेवलेली असते. ती काठी आता इथे यश घेऊन येतो आणि ती आता कावेरीच्या समोर तो फिरवत असतो. गरागर काठी इथे फिरवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेवढी फिरूनसुद्धा तो शांत बसत नाही. आता इथे तो बाणासुद्धा खेळायला लागतो आणि बाणा खेळत असताना त्याच्या हातातून काठी सटकते आणि त्याच्या स्वतःच्याच डोक्याला जोरात लागते. तेव्हा इथे कावेरीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी जाते आणि यशच्या हातातून काठी घेते आणि त्याच्या डोक्याला हात लावून म्हणते, लागलं का तुम्हाला जोरात? तेव्हा यश म्हणतो, ते जाऊ दे, मला काही लागलेलं नाही आहे. आधी मला तुम्ही सांगा, तुम्ही त्या अमृताला धडा शिकवणार की नाही? तेव्हा कावेरी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, मला खचून जाऊन जमणार नाही. मला आता काही करून इथे अमृताला धडा शिकवून चिकूला आपल्याकडे आणावंच लागेल आणि चिकू आपल्याकडेच येणार. आणि कावेरी यशला म्हणत असते, आणि यापुढे जर तुम्हाला इथे लाठीकाठी खेळायची असेल, काठी चालवायची असेल तर मला सांगा, मी तुम्हाला शिकवेन. तेव्हा यश म्हणतो, चालेल, पण 12 तासांच्या नंतर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता चिकू
अमृताच्या रूममध्ये शांतपणे झोपलेला असतो आणि अमृता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी आलेली असते कावेरी. कावेरी चिकूला बघते आणि खूपच इमोशनल होते. कावेरी म्हणत असते, चिकू बाळा, आज तुझा वाढदिवस आहे आणि तुला सगळ्यात आधी मला विश करायचं होतं, म्हणून मी रात्रभर झोपलेली नाही आहे आणि म्हणून मी इथे येऊन सगळ्यात आधी तुला विश करते, असं म्हणून ती आता चिकूच्या डोक्यावरती गोड पप्पी देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मा म्हणत असतात की देवी आई, आज माझ्या चिकूचा वाढदिवस आहे, त्याला भरभरून आशीर्वाद दे. चिकूचे लाड करायला, त्याला घ्यायला, त्याच्यावरती चांगले संस्कार करायला आम्ही सगळेजण आहोत ना. आणि तसंही अमृता चिकूची आई का होऊ शकत नाही? कावेरीने त्याला जन्म दिला नसला तरीसुद्धा ती त्याची आई झाली ना. मग अमृतासुद्धा त्याची आई होऊ शकते. म्हणून मी चिकूची जबाबदारी अमृताला दिली. इथे आता कावेरी उगाचच सगळ्याचं क्रेडिट घेत होती की ती चिकूची आई, ती चिकूची व्यवस्थित काळजी घेऊ शकते म्हणून. पण असं काही नाही आहे. अमृतासुद्धा त्याची काळजी व्यवस्थित घेईल, नाही का? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी विद्या आलेली असते. विद्या येऊन बघते तर काय, इथे मा देवाकडे अमृताचंच गुणगान गात असते की इथे अमृता व्यवस्थित चिकूची काळजी घेईल, आज त्याचा वाढदिवस आहे, चिकूला भरभरून आशीर्वाद द्या, असं म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विद्या म्हणत असते की मा, जाते मी. तेव्हा मा म्हणतात, अगं असं काय बोलतेस, जाते मी, येते म्हणावं. तेव्हा विद्या म्हणते, ठीक आहे मा, येते मी. तेव्हा इथे मा म्हणतात, बरं जा, तुझ्या वडिलांना आम्ही सगळ्यांनी विचारलं सांग आणि तिथे खाऊचे डबे ठेवलेत, ते घेतलेस का? तेव्हा विद्या म्हणते, हो मा, घेतलेत. तेव्हा इथे मा म्हणत असतात, आणि काहीही लागलं, अगदी काहीही, तर निसंकोचपणे मागायचं. अगं ते व्याही आहेत आपले, त्यांच्यासाठी आपल्याला जे काही करता येईल आपण करूया, ठीक आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, विद्या म्हणते की मा, असं सगळ्यांनाच वाटत नाही. तेव्हा इथे मा म्हणतात, कोण बोललं असं? तुला कुणी काही बोललं का विद्या? सांग बरं मला. तेव्हा विद्या म्हणते, नाही मा, कुणी काही बोललं नाही, पण आता मी काहीतरी करूनच दाखवणार. तेव्हा मा म्हणतात, अगं असं काय बोलतेस तू? जणू काही कुठलं तरी युद्धच लढायला चालली आहेस. तेव्हा विद्या म्हणते, नाही मा, असं नाही आहे. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे मला. तेव्हा मा म्हणतात, हो का? काय गिफ्ट आहे बरं? तेव्हा इथे विद्याने डिझाईन केलेली साडी विद्या माला देते आणि म्हणते की मा, ही बघा, ही साडी मी डिझाईन केली आहे, तेव्हा ही साडी तुमच्यासाठी. तेव्हा मा म्हणतात, अरे वा, किती सुंदर साडी आहे. विद्या, तुझ्या हातामध्ये खूप कला आहे बाळा, ही कला तू जपून ठेव, मधूनमध्ये अशी जोपासत जा. तेव्हा विद्या म्हणते, हो ना मा. मा, मी काय म्हणते, ही कला जर मार्केटमध्ये, तेव्हा मा म्हणतात की नाही, ही कला मार्केटमध्ये येऊ शकत नाही आणि दुसरं कुणीही खरेदी करू शकत नाही. कारण कसं आहे ना विद्या, आपल्या कलेला जर इथे पैसा लागला ना, तर ती कला कला राहत नाही, तो व्यवसाय होतो. जर आपल्या कलेला पैसा चिकटला की त्याचा व्यवसाय झालाच म्हणून समज. तेव्हा इथे कावेरी आता शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा विद्या म्हणते, मा, पण मला ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे. तेव्हा इथे मा म्हणतात, नाही करता येणार, कारण घरातली स्त्री बिझनेस करण्यासाठी जर इथे घरातून बाहेर पडली ना विद्या, तर मग त्या बाईचं आपल्या घराकडे, संसाराकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून जी बाई घर सोडते तिला व्यवस्थित घर सांभाळता येत नाही. म्हणूनच मी तुला म्हणेन की तुला जर तुझी कला जोपायची असेल तर ती घरातूनच, बाहेर जाऊन नाही. एकदा का बाईला बाहेर जाऊन बिझनेस करायची सवय लागली ना, की मग तिचं मुलांकडे आणि घराकडे अजिबात लक्ष उरत नाही, असं इकडे आता माने विद्याला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आणि विद्या दोघींनासुद्धा वाईट वाटतं, कारण इथे मा अजिबातच तिला समजून घेत नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता यश म्हणत असतो, हे बघा कावेरी, जर त्या अमृताला धडा शिकवायचा असेल आणि आपल्याला चिकूला आपल्याकडे परत आणायचं असेल तर रागाच्या भरामध्ये काही करून जमणार नाही. शांतपणे आपल्याला प्रत्येक गोष्ट करावी लागणार आहे. अगदी शांतपणे इथे डोकं शांत करून आपल्याला विचार करायचा आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता त्या अमृताला हरवण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि इथे यश तिला प्लॅनसुद्धा सांगतो.
तेव्हा कावेरी म्हणत असते, यश तुम्ही बरोबर बोलताय, मला आता शांतपणेच या गोष्टीचा विचार करावा लागेल, डोकं शांत ठेवून. पण जर जर त्या अमृताला आपल्या प्लॅनबद्दल कळलं आणि आपला प्लॅन सक्सेस नाही झाला तर? तेव्हा यश म्हणतो, मग तुम्ही ही काठी घ्या आणि त्या अमृताला झोडून काढा. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की नक्की ना, नक्की मी असं करू? तेव्हा यश म्हणतो, हो, तुम्हाला असंच करायचं आहे. त्यानंतर इथे कावेरी आणि यश दोघेजणं अमृताच्या रूममध्ये येतात आणि शोधाशोध करत असतात. तेव्हा अमृता त्या ठिकाणी येते आणि म्हणते, तुम्ही दोघेजणं इथे काय करताय माझ्या रूममध्ये? तेव्हा इथे कावेरी आणि यश दोघेही काहीच बोलत नाही, एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात आणि त्यांच्या हातामध्ये एक गिफ्ट असतं, त्याच्याकडे ते दोघेजणं बघत असतात.